नमस्कार. मी ज्योती विश्वास. चतुरस्त्र लेखिका उन्नतीताई गाडगीळ यांनी आपल्या प्रगल्भ कल्पनाशक्तीने काव्यमय गोष्ट रचली आहे. नव्या युगात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून जग पुढे चालले आहे. अशा वेळी नव्या बालपिढीला जुन्या गोष्टी कशा पटतील? या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या गोष्टीमध्ये साजेसे बदल करून तयार केलेली ही नव्या रूपातली गोष्ट लहान मोठ्या सगळ्यांनाच नक्की आवडेल. अवघ्या 95 वर्षांच्या चोळकर काकांनी संगणकाच्या माध्यमातून या गोष्टीसाठी साजेशी चित्रे तयार केली. पूनम भांगले या कलावतीने वेमोसह भोपळ्याचे सुबक चित्र उपलब्ध करून दिले. या दोघांचेही आभार. मी ज्योती विश्वास सादर करत आहे. उन्नतीताईंनी अतिशय कल्पक वृत्तीने रचलेली ही गोष्ट, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एक होतं घनदाट जंगल. हिंस्त्र प्राण्यांचा तिथे मुक्त संचार होता. जंगलाच्या पलीकडे छोट्या गावात राहत होती एक सुंदर परी. त्या परीकडे म्हणजे लाडक्या लेकीकडे जाताना जंगल तुडवत, काठी टेकत, गाणी गात, रमत गमत म्हातारी चालली होती. डरकाळी फोडत आडवा आला वाघोबा. दरडावले जोरात. म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? चाणाक्ष म्हातारी चटकन उत्तरली, मी अशी बारीकशी, मला खाल्लेस तर राहशील उपाशी. लेकीकडे जाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग तू मला खा. येताना आणेन मोठा पिझ्झा, खाताना येईल येड्या तुला मज्जा. वाघोबा मनात मांडे खात बसला. पिझ्झा? पिझ्झा माणसाहून मोठा? मला नक्कीच मोठी मेजवानी मिळणार. मानवाहून तो चमचमीत असणार. पुढे आडवा आला लांडगा. तो महालब्बाड. त्याला पण हवे होते घब्बाड. तो पण म्हणाला, खाऊ का तुला? चतुराईने म्हातारी उत्तरली, पहाडा एवढी देईन मॅगी, मग तू होशील व्हेरी व्हेरी हॅपी. लांडगा पण स्वप्ने रंगवत बसला. अरे वा, पहाडा एवढी मॅगी, आता सुगीच सुगी. नंतर आडवा आला सिंह. सिंहालाही युक्तीने म्हातारीने असंच माघारी पाठवलं. म्हातारी चालली काठी टेकत, धापा टाकत, दुडूक दुडूक. मध्ये चघळत होती जेम्स, खेळत होती कम्प्युटर गेम्स. एकदाचं गाव आलं. तिच्या परीने आनंदाने मिठीच मारली. 4 दिवस चायनीज, मेक्सिकन, अमेरिकन खाल्ले फूड. म्हातारी नाक उडवून म्हणे, व्हेरी गुड. लेकीकडचे 4 दिवस मजेत गेले. झिम्मा माहीत होता, झुंबा आज कळला. निघायची वेळ झाली तशी म्हातारी रडू लागली. लेकीला सांगितले, जाताना जंगली प्राणी मला खाणार. लेक संगणक तज्ज्ञ, संशोधक. तिला नामी युक्ती सुचली. तिने आईला वेमो कार गिफ्ट दिली. जगातली ही पहिली वहिली कार, चालते चालकाविना, मानवाच्या हस्ताविना. तिला असते खास सेन्सर, जरूर नाही सोबत पॅसेंजर. रडार शोधते वाहनांची स्थिती, त्यानुसार कॅमेरे लाईट कंट्रोल करती. बिनधास्त संकेत वाचते, नियमानुसार चालते. सॉफ्टवेअर सहाय्ये अडथळे सहज पार करते. मेहनत घेते अपार. अशी 50 अब्जची कार आजीला भेट दिली साभार. आकार तिचा जणू लाल भोपळा, गोल मटोल वाटोळा. त्यात मजेत आजी बसली, तालात गाऊ लागली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. जंगलात शिरता सिंह गुरगुरला, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? आणि या गले लठ्ठ भोपळ्याला. कारला मिळताच धोक्याचा इशारा तिने केला तेथून पोबारा. वाघोबा आणि लांडगोबा कापले थराथरा. म्हातारी खुदू खुदू हसली आणि गाणे गाऊ लागली, चल ग वेमो टुणूक टुणूक, अंधार झाला बुडूक बुडूक. चल ग वेमो टुणूक टुणूक, अंधार झाला बुडूक बुडूक. अशी गंमत झाली, आमची गोष्ट संपली. मंडळी, चल ग वेमो टुणूक टुणूक ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असणार. तरी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.